Everyone, welcome back to my YouTube channel. I am Siddesh Chavan and let's begin with the topic. Next point is fluids in a motion. First of all, we have to clear what is fluid. It is already uh, taught to you that what is fluid, but once again we are going to revise it. Fluid means anything that can flow. That means solid is not included in fluid, but liquid and gases which can flow is a fluid. So here the point is fluids in motion. So we come across moving fluids in our day-to-day life, such as water flowing through the taps, flowing of cooking gas through the tubes, flow of water through the river or canal. So by this we can understood the fluids in the motion. So the branch of physics which deals with the so the branch of physics which deals with the study of properties of fluids in motion. So जे fluids which is in motion आहेत त्याचा जर स्टडी करायचा असेल which is also branch of physics. सो तो जर स्टडी असेल तर तो हायड्रोडायनॅमिक्स या ब्रांचमध्ये कव्हर होतो. सो इट इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. As the study of motion of a real fluid is very complicated, we shall limit our study to the motion of an ideal fluid only. Okay, so we have discussed an ideal fluid in the beginning of this chapter. That is, some properties are given for the ideal fluid. Okay, so study of the fluid is a very important concept. So we are going to study it. So there are kinds of flows. Actually there are types of flows. So in that, first is steady flow. That is measurable property such as a pressure or velocity of the fluid at given point is very constant over a time. म्हणजे जर मी चेक केली, सपोज ही पाईप लाईक स्ट्रक्चर आहे आणि या पाईपमधून फ्लुइड फ्लो व्हायला लागले, तर कुठल्याही पॉईंटला जरी तुम्ही त्या लिक्विडची वेलॉसिटी चेक केली किंवा त्या प्रेशर चेक केलं, जर ते स्टेडी असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर हा जो फ्लो आहे याला म्हणणार आहे स्टेडी फ्लो. याला म्हणणार आहे मी स्टेडी फ्लो. नेक्स्ट इज फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. सपोज हा याचा पार्टिकल असेल आणि तो पार्टिकल कुठली लाईन फॉलो करायला लागला आहे, कोणता पाथ फॉलो करायला लागला आहे, तो पाथ म्हणजेच फ्लो लाईन. नेक्स्ट इज स्ट्रीम लाईन. इट इज इम्पॉर्टंट. इट इज अ कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. म्हणजे जर मी चेक केलं, इट इज अ कर्व. ॲक्च्युली स्ट्रीमलाईन इट इज अ कर्व. त्या कर्वची जी टँजंट काढणार, त्या कर्वला जी टँजंट करणार, ती टँजंट त्या लिक्विडची वेलॉसिटीची डायरेक्शन देणार, विच गिव्स द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. सो स्ट्रीम लाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर द स्टेडी फ्लो. दोन्ही हे एकच असणार आहे, असं वेगवेगळं नसणार आहे. कशासाठी? फक्त स्टेडी फ्लोसाठी. नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. फ्लो लाईन्स म्हणजे तुम्हाला कळालं की इट इज अ सिंगल पाथ और इट इज अ सिंगल लाईन बाय विच पार्टिकल मूव्ज इन अ फ्लुइड. आता जर अशा भरपूर साऱ्या फ्लो लाईन्स एकत्र केल्या, बंच केला किंवा बंडल केलं, तर त्याला आपण म्हणणार आहे मी फ्लो ट्यूब. सो फ्लुइड्स इन ॲडजसंट फ्लो ट्यूब्स कॅन नॉट मिक्स. फ्लुइड्स इन ॲडजसंट फ्लो ट्यूब कॅन नॉट मिक्स म्हणजे एका फ्लो ट्यूबमधलं जे फ्लुइड आहे ते दुसऱ्या फ्लो ट्यूबमध्ये मिक्स होणार नाही आहे. नेक्स्ट इज लॅमिनार फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो. सो इट इज अ स्टेडी फ्लो बेसिकली. अँड टर्ब्युलंट फ्लो इट इज नॉट स्टेडी फ्लो. म्हणजे हे दोन बेसिक डिफरन्सेस आहेत, चेक करायचेच आपण. सो इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर्स ऑफ द फ्लुइड मूव स्मूथली ओव्हर इच अदर ॲज शोन द फिगर. ओके, फिगर पण चेक करूयाच आपण. नेक्स्ट आहे स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी अज्युम टू बी अ लॅमिनार फ्लो. नेक्स्ट इज turbulent flow. It is a flow at a very high flow rate so that there is a no steady flow. The flow pattern changes continuously. सो इथं जर तुम्ही या डायग्राममध्ये चेक केलं, इथे मात्र कशा आहेत तुमच्या या फ्लो लाईन्स किंवा फ्लो ट्यूब्स अशा प्रॉपरली पुढे निघायला लागलेत. दॅट इज अ स्ट्रीमलाईन फ्लो. आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे कसं असणार आहे, इथं कोणत्याही डायरेक्शनला कसाही फ्लो होणार आहे. सो इट इज अ टर्ब्युलंट फ्लो. आता बेसिकली त्याच्यातला आपल्याला डिफरन्स चेक करायचा आहे. ओके, सो या डिफरन्समध्ये स्ट्रीमलाईन फ्लो आपण डेफिनेशन बघूया. सो स्ट्रीमलाईन म्हणजे काय असणार आहे, द स्मूथ फ्लो ऑफ अ फ्लुइड विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी. द स्मूथ फ्लो ऑफ ए फ्लुइड विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी. So something critical velocity is okay, we have to consider, that is limiting value of velocity. Then it is called as a streamline flow or laminar flow. So
what is the definition of turbulent flow? The irregular or unsteady flow of fluid when its velocity increases beyond its critical value of velocity is called as turbulent flow. म्हणजे बेसिक डिफरन्स जर विचारलं तर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जर कमी व्हॅल्यू असली कुणाची त्या फ्लुइडच्या ज्या फ्लोची जर कमी व्हेलॉसिटीवाली व्हॅल्यू असली तर इट इज अ स्ट्रीमलाईन आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर टर्ब्युलंट फ्लो. मग टर्ब्युलंट फ्लो झाला तर तो फ्लो इरेग्युलर होणार, अनस्टेडी होणार. जर स्ट्रीमलाईन झाला तर तो फ्लो होणार, तो जो फ्लो असणार आहे तो स्टेडी होणार. सो इन अ स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. कोणत्याही पॉईंटला जरी वेलॉसिटी चेक केली कोणत्याही पार्टिकलची त्या फ्लोमध्ये तर ती कॉन्स्टंट असणार. इथं मात्र कॉन्स्टंट नसणार आहे, डज नॉट कॉन्स्टंट. इन अ टर्ब्युलंट फ्लो द वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट एनी पॉईंट does not remain constant. Two streamlines can never intersect. They are always parallel, just like which is shown in the figure. In a turbulent flow, at same point, the fluid may have rotational motion, which give rise to a eddies. Eddies म्हणजे असं सर्क्युलर टाईपमध्ये असं पाणी पडलेलं दिसेल, ओके, किंवा वॉटर किंवा लिक्विड पडलेलं दिसेल. नेक्स्ट आहे स्ट्रीमलाईन फ्लो over a plane surface can be assumed to be divided into number of plane layers. ओके, सो स्ट्रीमलाईन फ्लो आपण जरी डिवाइड केला तरी त्या प्लेनमध्ये तेवढ्याच लाईन्स असणार आहेत. सो इन अ फ्लो ऑफ अ लिक्विड थ्रू अ पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया ऑल द स्ट्रीमलाईन्स विल बी पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ ट्यूब अँड हिअर अ फ्लो ट्यूब loses its order and particle which is move in a random direction. सो नेक्स्ट पॉईंट आहे क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. मग अशी आपल्याला स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये दिसलं असेल की जर एखाद्या फ्लोची व्हॅल्यू म्हणजे त्या फ्लोच्या वेलॉसिटीची व्हॅल्यू जर क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असेल, इफ इट इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी देन द फ्लो इज मस्ट स्ट्रीमलाईन, अँड इफ इट इज ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी देन द फ्लो इज टर्ब्युलंट वन. Then what is critical velocity? The flow of fluid, whether the streamline or the turbulent, is differentiated on the basis of velocity of the flow. Okay, so त्या velocity वर dependent आहे. The velocity beyond which the streamline becomes turbulent is called as a critical velocity. म्हणजे बेसिकली कसं आहे की एक असा कुठला तरी वेलॉसिटीची व्हॅल्यू येईल की त्या वेलॉसिटीच्या व्हॅल्यूच्या वरती जर त्या फ्लुइडची जर वेलॉसिटी झाली तर त्या स्ट्रीमलाईनचा त्या कन्वर्ट काय करू शकतो, तो टर्ब्युलंट करू शकतो. म्हणजे सुरुवातीला तो स्ट्रीमलाईन असणार आहे हे डोक्यात ठेवा आणि त्यानंतर तो टर्ब्युलंट होणार. मग अशा कुठल्या व्हॅल्यूला स्ट्रीमलाईन फ्लोचा टर्ब्युलंट फ्लो होतोय त्या पॉईंटच्या वेलॉसिटीला म्हणणार आहे मी क्रिटिकल वेलॉसिटी. सो अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स नंबर पण अतिशय महत्त्वाचा आहे. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी VC इज इक्वल टू RN eta rho d. VC दिलेला आहे क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड, RN दॅट इज रेनॉल्ड्स नंबर, eta कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अँड d इज द डायमीटर ऑफ द ट्यूब. याच्यातूनच तुम्ही रेनॉल्ड्स नंबर पण काढू शकता. हा तिथंच ठेवा, बाकी सगळं शिफ्ट करा. VC रो d अपॉन eta. सो रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर. हा फक्त एक नंबर आहे, ह्याला युनिट नसणार. मग बरोबर आहे, याला युनिट नसणार. सो इट हॅज नो युनिट अँड इट इज अ डायमेन्शन. ओके, इट हॅज नो डायमेन्शन. सो इट इज फाउंड दॅट रेनॉल्ड्स नंबर if it is less than 1000, the flow of the fluid is a streamline. If it is greater than 2000, then the flow of the fluid is turbulent. And if it is between 1000 to 2000, the flow of the fluid becomes unsteady. That is, it changes from the streamline to turbulent. म्हणजे तुम्हाला जर विचारलं, मी आता सांगितलं क्वेश्चन की एखाद्या फ्लुइडचा रेनॉल्ड्स नंबर दिला 3000, तर तुम्हाला त्याच्यातूनच कळायला पाहिजे की 3000 रेनॉल्ड्स नंबर आहे म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो टर्ब्युलंट आहे. जर मी म्हटलं की 500 रेनॉल्ड्स नंबर आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे की त्याचा जो फ्लो आहे तो स्ट्रीमलाईन आहे. आणि जर एखाद्याचा मी रेनॉल्ड्स नंबर दिलेला आहे फ्लुइडचा 1300, तर तुम्हाला कळायला पाहिजे की त्याचा जो फ्लो आहे तो अनस्टेडी आहे. ओके, इट बिकम्स अनस्टेडी. ओके, वी कॅनॉट से इट इज टर्ब्युलंट ऑर इट इज स्ट्रीमलाईन. नेक्स्ट पॉईंट आहे विस्कॉसिटी. वेन वी pour water from a glass, it flows freely and quickly, but instead of water
if we pour a syrup or a honey, it flows slowly and it is very sticky or it sticks to the कंटेनर. तुम्हाला पण कळेल की जर एका ग्लासमध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी हनी भरलेले आहे, मध भरलेलं आहे, आणि जर दोन्ही ओके जर मी इन्व्हर्टेड केले तर पाणी पहिला पडणार, हनी नंतर पडणार, बिकॉज हनी स्टिक होणार आहे, चिकटणार आहे त्या ग्लासच्या सरफेसेसला. बिकॉज इट इज वी कॅन से दॅट द हनी ऑर ऑइल ऑर सिरप इज मोर विस्कस दॅन वॉटर. मग विस्कस म्हणजे काय आहे ते आपल्याला कळेल. द डिफरन्स इज ड्यू टू फ्लुइड फ्रिक्शन. This difference is due to fluid friction. The friction is both within the fluid itself and between the fluid and surrounding. The property, okay, this property of the fluid is called as viscosity. The property of the fluid is called as viscosity. So water has low viscosity, whereas syrup, honey has higher viscosity. Okay, so what is viscosity? Basically जे solid मध्ये friction असतं तसं फ्लुइडचं फ्रिक्शन असणं म्हणजे विस्कस असणं म्हणजे विस्कॉसिटी. म्हणजे सॉलिडसाठी फ्रिक्शन आहे कन्सेप्ट आणि फ्लुइडसाठी विस्कॉसिटी हा कन्सेप्ट आहे. ओके, सो नोट दॅट देर इज अ नो ड्रॅगिंग फोर्स इन नॉन विस्कस फ्लो अँड ऑल द लेयर्स अँड मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. ह्या दोन डायग्रामचं थोडं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी. ओके, जरा चेक करा. याच्यामध्ये हा ड्रॅगिंग फोर्स आहे. ड्रॅगिंग म्हणजे हा ओढणारा फोर्स आहे. हा ओढणारा आहे म्हणून तर याच्या सगळे साईडचे जे फोर्सेस आहेत ते कमी 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 होत गेले आहेत, बरोबर. सो वी कॅन से दॅट दिस इज अ विस्कस वन. मग विस्कॉसिटी जिथं असणार आहे तिथं अशा गोष्टी असतात की एक कुठला तरी ड्रॅगिंग फोर्स असतो, ओढणारा फोर्स असतो, आणि दुसरा हा याला ओढतोय म्हणून हा थोडासा मागे असणार, हा याला ओढतोय त्यामुळे हा थोडासा मागे असणार, बरोबर आहे का. सो इथं लिहिलेलं आहे बघा, विस्कस फ्लो दॅट इज डिफरंट लेयर्स फ्रॉम विथ अ डिफरंट वेलॉसिटी. द सेंट्रल लेयर flows with the fastest and outermost layer which is the slowest. Okay, so viscosity of such fluid is a 0 for this case. इथं या केससाठी एक्सप्लेनेशन केलं आहे. आता कशासाठी 0 आहे बघा. the only fluid that is almost non-viscous liquid is a helium at about 2K, that is 2000. In this section we will study the viscosity fluid अँड हाऊ इट अफेक्ट्स द फ्लो ऑफ फ्लुइड. म्हणजे या केसमध्ये बघितलं तर इट इज अ नॉन विस्कस फ्लो म्हणणार आपण याला. नॉन विस्कस म्हणजे काय, इथं कुठलाही असं पुढे जाणारा किंवा ड्रॅगिंग फोर्स नाही आहे. हे सगळे जे काय फोर्सेस आहेत ते एकाच डायरेक्शनमध्ये आणि एकाच क्वांटिटीमध्ये पुढे जायला लागले. सो वी कॅन से दॅट इट इज अ नॉन विस्कस फ्लो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला विस्कॉसिटीची डेफिनेशन आहे. सो इट इज अ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, इट इज नॉट रिलेटेड टू सॉलिड. ओके, सो विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच the relative motion between different layers of the fluid experiences a dragging force. So suppose to be this is the different layers of the fluid and these all layers are experiences of by one force which is a dragging force. For example, for this layer, okay, for this layer, second layer, this should be a dragging force. For this layer, this should be a dragging force. For this layer, this should be a dragging force. सो याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. रिलेटिव्ह मोशन म्हणजे कन्सेप्ट समजण्यासाठी सपोज या लेअरची जी वेलॉसिटी आहे ती व्ही दिली आहे. ही वेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून इथं व्ही प्लस डी व्ही दिली आहे. ही वेलॉसिटी खालची वेलॉसिटी त्याच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे इथं व्ही मायनस डी व्ही दिलं आहे. पुन्हा सांगतो, विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन these different layers of the fluid experiences a dragging force. So change in velocity of the layer as the distance from the reference layer changes. So this म्हणजे जसं जसं याचं डिफरन्स चेंज होणार आहे ग्राउंडपासून स्टेशनरी लेअरपासून तसं तसं त्याची वेलॉसिटी चेंज होणार आहे. ओके, सो इन अ लिक्विड विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेजन फोर्स अँड इन अ गॅसेस ड्यू टू कोलिजन बिटवीन फास्ट मूव्हिंग मॉलिक्युल्स. नेक्स्ट पॉइंट इज वेलॉसिटी ग्रेडियंट. So the rate of change of velocity with distance measured from the stationary layer. तुम्हाला डेफिनेशन मी सांगितलेलं आहे. वेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन करताना इतकं जरी पाठ केलं तरी चालेल. इट इज समथिंग dv upon dx. So d stands for rate. Okay, rate of change of. So rate of change of v means velocity, x means distance. So rate of change of velocity with respect to distance is supposed to be velocity gradient.
Next is coefficient of viscosity point. So according to Newton's law of viscosity, for streamline flow, the viscous force is F, which is acting on any layer, is directly proportional to the area. So F is proportional to area, and the velocity gradient, that is F is proportional to A and dv by dx. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायचं आहे म्हणून इक्वल टू टाकलं, त्याचा कॉन्स्टंट टाकला इटा, बाकी सेम ए डी व्ही बाय डी एक्स. सो इटा इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. Eta is called as coefficient of viscosity. If we want the value of coefficient of viscosity, then eta keep it as it is, and this part a into dv by dx will shift it to the left side. Then we will have eta is equal to f upon a dv by dx. So a in this expression is not the cross section area, it is the area of the layer which is parallel to the direction of flow. सो जर चेक केलं, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रॅडियंट, मग याचा युनिट काढायला गेलो तर फोर्स आहे म्हणून इथं न्यूटन आहे. पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रॅडियंट असल्यामुळे इथं काय होणार, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंद होणार, पण तो वरती गेला म्हणजे न्यूटन सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. नेक्स्ट पॉईंट आहे स्टोक्स लॉ. सो इन 1845 सर स्टोक stated that the law which give rise to the viscous force acting on the spherical objects falling through the viscous medium. म्हणजे थोडक्यात एक वॉटर, एक सॉलिडचा ऑब्जेक्ट घेतला आहे, ओके, जस्ट लाईक शॉर्टपुट टाईप ऑब्जेक्ट घेतला आहे आणि एका वेसलमध्ये तो टाकलेला आहे किंवा फेकलेला आहे. तर तो लिक्विडमध्ये एंटर करताना किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये फ्लो होताना कसा फ्लो होणार आहे, कुठले कुठले फोर्सेस लागणार आहेत, त्याच्यासाठी तो लॉ डिझाईन केलेला आहे सर स्टोक्स यांनी. Okay, so the law stated as the viscous force acting on small sphere falling through a viscous medium. So supposed to be this is a viscous medium and this is the spherical object, small sphere, falling through the viscous medium is directly proportional to the radius of the sphere, its velocity by which it is going inside the fluid, and the coefficient of viscosity. So F is proportional to eta आर व्ही. तुम्ही ह्याच्यामधून पण हे जे एक्सप्लेनेशन आहे ते करू शकता. द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्फियर, वेलॉसिटी बाय विच इट इज फ्लोइंग, अँड कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फॉर कॅन्सलिंग दिस proportionality sign we put E is equal to, and for the constant 6 pi then eta rv keep it as it is. So this expression is for viscous force acting on the spherical object which is moving through the viscous medium. हे क्लिअर व्हायला पाहिजे की स्टोक्स लॉ हा स्पिअरसाठी ओके सक्सेसफुल आहे. तुम्हाला सीटीमध्ये क्वेश्चन येऊ शकतोय, स्टोक्स लॉ इज ॲप्लिकेबल फॉर विच टाईप ऑफ शेप or which type of objects. Okay, so it is applicable for spherical objects. Thank you everyone for watching this lecture. For future lecture, press bell icon, like, share and subscribe. Thank you. Urja Academy.